जसे त्या पद्धतीने सुद्धा त्यामध्ये उपलब्ध आहेत। पीपीटी आहे, पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन सुद्धा आहे, गेम्स आहेत। नवीन जर अध्यापक शास्त्रज्ञ वापरले परंतु त्यातून या ठिकाणी विद्यार्थी शिक्षकांकडे संवाद सुधारतो कसा विद्यार्थ्यांना काही अडचणी वाटतात शिक्षकांना विचारून त्यांच्या अडचणी सोडवून संप्रेषणाचे साधन आहे त्यातलं हे बदललेलं पाहायला मिळत आहे। यामध्ये पॉइंट बॉक्स म्हणजे टेलिफोनच्या ऐवजी आज आपल्याला काय पाहायला मिळतंय अँड्रॉइड घड्याळ पाहायला मिळतोय। त्यानंतर सेकंड ऑप्शन आहे प्रवास ट्रॅव्हल्स किंवा ट्रॅव्हलिंग। त्यामध्ये आपल्याला काय फीचर पाहायला मिळतंय ट्रेनच्या ऐवजी बरेचसे लोक विमानाने प्रवास या ठिकाणी करत आहेत। त्यानंतर तिसरा बँकिंग अँड बँक आणि वित्त यामध्ये काय बदल पाहायला मिळतो आपल्याला सुरुवातीला बँक म्हटलं म्हणजे बिल्डिंग किंवा इमारत ठिकाणी हा जो काय पाहायला मिळतोय तीच बँक आपल्या खिशामध्ये म्हणजे आपल्या मोबाईल मध्ये गुगल पे पेटीएम। नमस्कार, माझं नाव सुनीता निलेश पाटील। आज आम्ही 27 फेब्रुवारी 2024 पासून तर 29 फेब्रुवारी 2024 या 3 दिवसामध्ये क्षमता वृद्धी जे नवीन अभ्यासक्रमासंदर्भाचं ट्रेनिंग अभ्यासलं। या ट्रेनिंग मध्ये आम्हाला जे आरपी लोक होते या लोकांनी तशा सुंदर पद्धतीने नवीन अभ्यासक्रमाचा आराखडा, त्यानंतर नवीन अभ्यासक्रमामध्ये कोणकोणते बदल असतील, विद्यार्थ्यांना नवीन तंत्रज्ञानाशी आपल्याला कसं जोडायचं आहे, विद्यार्थ्यांसाठी कोणते आव्हानं असतील, कोणत्या क्षमता असतील आणि त्यांना त्यांच्या क्षमता वृद्धिंगित कराव्या लागतील त्या संदर्भात सर्व माहिती दिली। आणि या ट्रेनिंगमुळे आम्हाला जो पुढील भविष्य आहे, भारताला विकसित भारत कसं बनवायचं आहे या संदर्भाची सर्व माहिती आम्हाला ट्रेनिंगमध्ये सांगितली। तसेच या ट्रेनिंगमधून एक शिकायला मिळालं म्हणजे की जो परंपरागत अभ्यास होता, जो प्राचीन 1986 चा कोठारी आयोग आणि आताचं जे नवीन NAP 2020 जे आहे यामधला जो बदल आहे तो 34 वर्षाचा जो कालखंड गेला, या कालखंडाच्या अंतर्गत जे नवीन टेक्नॉलॉजी आहे तर विद्यार्थ्यांना जुनं तर हौस द्यायचं पण जुन्यासोबत नवीन अध्ययनाशी समृद्ध जोडायचं आहे आणि त्यातून विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त सर्वांगीण विकास करून घ्यायचा आहे। फक्त सर्वांगीण विकास न करता विद्यार्थ्यांना टेक्निशियल म्हणजेच तंत्रस्नेहीकडे घेऊन जायचं आहे आपल्याला आणि त्यातून आपल्याला एक नवीन विकसित राज्य निर्माण करण्याचं, विकसित देश किंवा राष्ट्र निर्माण करण्याचं जे ध्येय आहे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ते आपल्याला या ट्रेनिंग मधून साध्य करता येईल। आणि हे ट्रेनिंग आम्हाला खूप अतिशय चांगलं वाटलं आणि नवीन शिकायला मिळालं आणि नवीन बदल लवकर स्वीकारता येत नाही, परंतु आम्ही तो स्वीकारू कारण आम्हाला पुढील नवीन विकसित भारत निर्माण करायचा आहे। धन्यवाद। आज जीवन के हर क्षेत्र में बहुत सी तब्दीलियां आ रही हैं, चेंजेस हो रहे हैं। आज इस दौर के अंदर जो है शिक्षण के अंदर बहुत से चैलेंजेस आ रहे हैं। बच्चों को पढ़ाने के लिए बहुत से चैलेंजेस हमारे सामने आएंगे जो टेक्नोलॉजी की शक्ल में होंगे। आज हमें टेक्नोलॉजी सीखना ज़रूरी है, बच्चों से पहले हमें सीखना ज़रूरी है, इसलिए कि अगर हमें आता है टेक्नोलॉजी के साथ पढ़ाना तो हम बच्चों को आसानी से पढ़ा सकते हैं। लेकिन आज जो है रावेर तालुके के अंदर एक ट्रेनिंग शुरू है जो एजुकेशन के लिहाज से बहुत अच्छी ट्रेनिंग चल रही है, जिसे हम बहुत अच्छी से कर रहे हैं। और इस ट्रेनिंग को जो है आयोजक जो करने वाले हैं जो हमारे श्री प्रफुल्ल मानकर सर, इन्होंने बहुत अच्छे से इस ट्रेनिंग को जो है हैंडल किया है। और इनके साथ ही साथ जो हमारे रावेर तालुके के गट शिक्षण अधिकारी साहब दखने सर, इनका भी मैं आभार मानता हूँ, अब शुक्रगुजार हूँ कि इन्होंने इस ट्रेनिंग को जो है अपनी निगरानी के अंदर बहुत अच्छे से पार किया। धन्यवाद सर। शिक्षणामध्ये 3 दिवसाचं झालेलं प्रशिक्षण अतिशय नाविन्यपूर्ण झालेलं आहे। विद्यार्थ्यांना पुढे भविष्यामध्ये कोणता विषय घ्यायचा त्याच्या आवडीनिवडीनुसार त्याला सिलेक्शन करता येईल। त्याला आर्ट्सला जायचं का कॉमर्सला जायचं का सायन्सला जायचं याच्यावर त्याचं काही बंधन नाही आहे। त्याला जो विषय आवडेल त्यामध्ये आपली प्रगती करू शकतो। एखादा विषय त्याला नाही आवडत असेल तर विषय घेऊ शकत नाही। अशा प्रकारे 3 दिवसाचं या ठिकाणी प्रशिक्षण दिलेलं आहे। 9वी 10वीसाठी काही मूल्यमापन दिलेलं आहे, काही कृती संशोधन दिलेलं आहे आणि असा खेळीमेळीच्या वातावरणामध्ये 3 दिवसाचं प्रशिक्षण योग्य रीतीने झालेलं आहे। आम्हाला सुलभगाने अतिशय चांगली आणि सुंदर माहिती दिलेली आहे म्हणून त्यांच्या मी मनापासून धन्यवाद देतो। नमस्कार, मी DK पाटील, पर्यवेक्षक आहे DS देशमुख विद्यालय थोरगाव येथे। आणि आज मागील 2 दिवसापासून जे आमचं प्रशिक्षण झालेलं आहे क्षमता वृद्धी अध्यापनाचं प्रशिक्षण, हे खरोखर एक उत्तम प्रशिक्षण आहे। आणि जी शिक्षण व्यवस्थेमध्ये जी मरगळ आलेली आहे किंवा मध्यंतरी काही नवीन ज्या कन्सेप्ट आलेले आहेत या कन्सेप्ट
चांगल्या पद्धतीने शिक्षक आपल्या ग्रासरूटवरती काम करताना वर्गामध्ये कशा अध्यापन करत असताना कशा पद्धतीने सॉल्व्ह केल्या जातील व तंत्रज्ञानाचा वापर कसा होईल, किशोरवयीन मुलांना कसं समजून घेता येईल, अध्यापन प्रभावीपणे कसं करता येईल, यासाठी उत्तम असं एक कंटेंट आमच्या हातामध्ये दिलेलं आहे. आणि निश्चितच याचा आम्हाला भविष्य काळासाठी भविष्यवेधी शिक्षण जे परिवर्तन होत आहे त्या परिवर्तनामध्ये निश्चित आम्हाला बदल करता येईल. आणि म्हणून खरोखर हे प्रशिक्षण खूप आवश्यक आहे. आणि शासनाचा जो नियम आहे की दर वर्षी शिक्षकांनी 50 तासाचं प्रशिक्षण घेतलं पाहिजे, तो या प्रशिक्षणाच्या माध्यमातून हेतू साध्य होतोय. आणि एक मुलांना दिशादर्शक असं आम्ही नेतृत्व करू शकतो. त्याचबरोबर मुलांच्या या सर्वांगीण विकासासाठी या प्रशिक्षणाचा निश्चित फायदा होईल असं मला वाटतं. धन्यवाद. हे जे सदर प्रशिक्षण आहे शिक्षकांसाठी, शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण, या 3 दिवसाच्या प्रशिक्षणामध्ये शिक्षकांनी आपल्या आजच्या बदलत्या काळानुसार स्वतःला अपडेट करणं आवश्यक आहे. 1986चं राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानंतर जे काही बदल या 34 वर्षामध्ये झालेला आहे, शिक्षण क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल झालेले आहे. आणि शिक्षक हा असा आहे केंद्रबिंदू आहे. आज जर विचार केला आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये विद्यार्थी हा जरी केंद्रबिंदूत असला तरी शिक्षक हा एक महत्त्वाचा घटक आहे. आणि या प्रशिक्षणातून आजच्या नवीन शिक्षण प्रणालीमध्ये झालेले बदल त्या ठिकाणी त्या शिक्षकांनी आत्मसात करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर शिक्षकांना नवनवीन कौशल्य आत्मसात करून आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये कशा पद्धतीने बदल घडत आहेत ते समजून घेणं खूप आवश्यक आहे. आणि त्या दृष्टिकोनातून हे आजचं जे ट्रेनिंग आहे ते खूप महत्त्वाचं आहे.